गुड मॉर्निंग. कांचन मधुकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आमच्या आईचा सगळा स्वयंपाक झालाय आणि मी आता सुटले. आंघोळ करून घे. ह्या बघा आमच्या कोंबड्या. या कोंबड्यांची सगळी देखभाल आमची आई करते. त्यांना सकाळी सोडायचं, त्यांचं घर साफ करायचं. दर चल. मस्त माऊसोबत खेळले आणि त्याच्यानंतर म्हटले चला आता ना आंघोळीला पाणी ठेवूया. तसं हीटर आहे, चूल होती पहिली पण मग आता चूल आम्ही काढून टाकली आहे. शक्यतो चूल नाही वापरा, जेव्हा लाईट नसेल तेव्हा 3 दगडांची चूल करायची आणि मग त्याच्यावरती पाणी ठेवायचं. पण आता हीटर आहे म्हटल्यावरती काही टेन्शन नाही पाण्याचं. मग म्हटलं पाणी वगैरे ठेवावं मस्त आंघोळीला आणि मग त्यानंतर बाकीचं काम करावं. म्हटलं आता पाणी तापतंय तोपर्यंत सगळं झाडून वगैरे काढलं छानपैकी आणि दाखवून मी तुम्हाला एक दिवस नक्की घर किती मोठं आहे आमचं किंवा किती पुढं हे. आणि ही कॉट आहे ना, ही कॉट बाहेरच असते, म्हणजे आहे घरात कॉट आहे त्याच्यामुळं मग ही कॉट ना रेग्युलर बाहेरच असते. आणि ना मला सुपलीच सापडत नव्हती बरं का, लय वेळ सापडली आणि मग मला दवती सापडली तेव्हा मग मी सगळा कचरा भरला. नाही तर तोपर्यंत आहे. आता मी चहा वगैरे करते, किचन पुसून घेते आणि मग चहा ठेवते. आणि तुम्हाला व्ह्यू बघायचा आहे का बॅक साईडचा किती छान आहे. हा व्ह्यू ना किचनच्या खिडकीमधून दिसतो. ओ पिल्लू. आणि यांना ना मी सकाळपासून सांगते तिच्या जवळ जाऊन बसा. ही बाहेर येऊन मोबाईल पाहत बसले. काय बोलणार आहे तुम्ही याच्यावरती? त्या मोबाईल वरती काय बोलणार आहे? हो काल ना मिठाची बरणीने घासलं होतं आणि आता मला चमचा सापडत नाहीये. पुढे ठेवते काही ध्यानातच राहत नाही. असं मी काही गोष्टी विसरले ना कुठे ठेवलात मलाच खूप हसायला येतं. आणि हे बघा आमचं गुलाबाचं झाड. आता एकच कळी आली आहे. खूप मोठं झाड होतं बरं का, पण ना ते तोडून टाकलं. बाहेरचं काम आवरल्यानंतर मग मी इकडे रूममध्ये आले होते. म्हटलं आता इथला पसारा सगळं आवरून घ्यावा पटपट पटपट. मी ना आधी जेवढे कामं होतील ना तेवढे करून घेते, म्हणजे नंतर फ्रेश आंघोळ करायची आणि मग थोडंसं निवांत. छानपैकी सगळं काम आवरले, म्हणजे आता 11:15 वाजले. आज खूप लवकर काम आवरले छान. आणि मायरा पण झोपली आहे. आणि मेन गोष्ट काय माहिती का, आम्ही मायराला ना मेशोवरून कपडे ऑर्डर केले होते. तर रे बा ऑर्डर आली आहे, ती इतक्यात घेऊन आले ती ऑर्डर. मग आपण बघूया कसे आलेत कसे नाही. चला. हे बघा हे ना माझ्याकडं सूर्य आणि कैची मागत होते बरं का, ते ओपन करायला मी दिलीच नाही. मग बघा किती छान ओपन केलं आहे त्यांनी. अरे उघडले होते, एवढं भारी वाटत होते, एवढे फ्रेश कलर होते त्याचे. आणि मग ओपन केलं तर कापड पण छान होतं बरं का, एकदम मऊ मऊ मस्त कापड होतं. मला तर ना बघितल्यावरती खूप आवडले. आणि थोडेसे जाड पण होते. म्हटलं टेन्शन नाही, फुल हात म्हटलं मच्छर पण चावणार नाही काय नाही आणि कुठं बाहेर जाताना थंडी पण वाजणार नाही. बघितलं ना किती छान घडी घालतात हे. आणि मेन गोष्ट काय माहिती का, नवीन कपडे आणले की ना पहिले ते धुवूनच लहान बाळांना घालावे. म्हणजे मी पण तसंच करते, किती नवीन असले ना तरी पण धुवूनच घालायचे त्यांना. ना देवघरात आले होते, तसं मी पितांबरी ठेवायला आले होते कारण देवाची भांडी घासायला लागतात. तर मग तिथे इथं म्हणजे ज्याची जागा फिक्स आहे तर तिथे ठेवायला आले होते. म्हटलं आलेच तर तुम्ही बघा असं ना एका भिंतीला ना असं हे स्टिकर चिटकवलेलं आहे. यांना ना खूप हाऊस आहे डेकोरेशनची, खूप म्हणजे खूप. तिकडच्या रूम मध्ये पण खूप डेकोरेशनचं सामान आहे. मी इथं पण हे पण छान आहे, हे पण मला खूप आवडतं. त्यांनी पण व्यवस्थित त्याच्यावरती असे नंबर्स होते ते व्यवस्थित लावून मस्त चिटकवले, छान दिसतंय हे. आणि बघा हे तोरण आहे ना, हे तोरण माझ्या ताईंनी विणलंय त्यांच्या हाताने. आणि हा आरसा पण. आणि हे वरती झुंबर बघा छान आहे ना, हे तर मला खूप आवडतं. आणि हे आमचे आजी बाबा, ते पण ताईंनी त्यांच्या हाताने विणलंय. आणि ह्या साईडला गौतम बुद्धांचा फोटो आहे. इथं बाबासाहेबांचा पण होता, पण काहीतरी कार्यक्रमानिमित्त काढला आणि तो लावायचाच राहिलाय. तो इथं ठेवलाय खाली. आता तो लावून द्यायला लागन. यांना सांगते मी
की लावून द्या म्हणून. आणि ह्या आमच्या घरात छोटासा देवारा आहे. खूप श्रद्धेने पूजा करतात तिथं आई बाबा. आणि हे बघा माझी ना फेवरेट फ्रेम आहे, खूप फेवरेट आहे म्हणजे. आणि इथं ते शेजारी बटरफ्लाय चिटकवलेत. ही मला माझ्या भावाने दिली होती आमच्या लग्नामध्ये. रूम मध्ये बरंचसं लग्नाचं सामान आहे, जे की अजून काढलेलं पण नाहीये किंवा म्हणजे असंच पॅकिंग आहे, असं खूप आहे. त्यातले हे कपाट आहे आणि हे शोकेश. हे दिवाण. एक दिवस जास्त टाइम भेटला ना तर मी पूर्ण घर पण तुम्हाला दाखवेन. आता एवढंच. पण मला देवघर खूप आवडतं, कारण असं आमचं हे देवघर म्हणजे देवघर म्हणजे रूमच आहे ही एक. पण मग ना मी इथं देवघर आहे ना, त्याच्यामुळे मग मी सारखी देवघर 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 म्हणते. मग सगळ्यांना तीच सवय लागली, सगळे पण मग देवघर म्हणतात. चालले बर का? आई चालली हा चालले. जा जा ऐक जा गेली आई गेली आता काय. आम्ही आज गावात आलो होतो आणि तसंच बँकेत पण जाऊन आलो. राख्या खरेदी करायच्या होत्या. मेन गोष्ट अरे उद्या रक्षाबंधन आहे, मग राख्या तर घेतल्याच पाहिजे. मग त्या खरेदीसाठी आम्ही चौघं पण आज गावामध्ये आलो होतो. मस्त खरेदी वगैरे केली.